परभनी शहर के कवड़गांव रेलवे गेट इलाके में आज उस वक्त हंगामा मच गया जब एक महिला पत्रकार ने मांस बिक्री की दुकान पर गौमांस बेचने का संदेह जताया और पुलिस को बुलाया। महिला पत्रकार का कहना था कि मांस गाय का है या भैंस का, यह साफ नहीं था। पुलिस निरीक्षक ननवरे अपनी टीम के साथ मौके पर पहुंचे, लेकिन कार्रवाई करने के बजाय उल्टे पत्रकार से ही सवाल जवाब करने लगे। इसी बात पर महिला पत्रकार और पुलिस के बीच बहस हो गई। घटनास्थल पर भारी भीड़ जमा हो गई। पत्रकार का आरोप है कि गोवंश कानून सख्त होने के बावजूद पुलिस ने न तो दुकानदार पर कोई ठोस कार्रवाई की, न ही उसकी शिकायत गंभीरता से ली। उल्टा उससे ही कड़ी पूछताछ होने लगी। हो जा ना, आम्हाला दमदाटी करून बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे सर? आम्हाला दमदाटी कशामुळे करायले तुम्ही? नाही एवढा ना बोलायले तुम्ही आम्हाला, एवढं दमदाटी आम्हाला यांच्या समोर करायले तुम्ही। हे चुकीचं आहे का आमचं? आम्ही तुम्हाला दुकान दाखवून दिलं म्हणून मग दमदाटी करूनच बोलायले तुम्ही दमदाटी करून बोलायलेत। मला आम्हाला एक तास झालं तुम्हाला बोलवून चूक केली का? आम्ही कशाला घेऊन जायचं? आम्हाला काय गरज आहे त्याची? मग हे तमाशा दाखवायलेत ना। आता आम्ही तुम्हाला जसं फॉलो करायलो तसं तुम्ही आम्हाला करा ना। त्यांनी आम्हाला 3-4 वेळेस दमदाटी केली आमची। हो केलं हा, माझी पण रेकॉर्डिंग चालूच आहे। हो असं नाही करायचं ना। आम्हाला जिथे जर काही होत असेल, वाईट होत असेल, त्या ठिकाणी जर तुम्ही विचारलंच नाही तुम्ही का कोणती पद्धत होती विचारायची? कोणती पद्धत होती विचारायची कोणती पद्धत? मी हे काय आय कार्ड द्यायले ना, हे बघा, हे माझं आय कार्ड घ्या। बघा ना, आय कार्ड दिलं ना मी। तुम्ही कुठले आहेत? घ्या, हिंगोली बघा म्हटलं मी। आता आय कार्ड वर आहे ना सर्व। परभणीत कधी आले तुम्ही? मी सकाळी आले। हम समाज के लिए आवाज उठाते हैं, पुलिस को हमारे साथ रहना चाहिए था, लेकिन उन्होंने मेरे साथ दुर्व्यवहार किया, ऐसा महिला पत्रकार ने कहा। इस घटना ने प्रशासन की कार्यशैली पर सवाल खड़े कर दिए। सवाल यह है कि क्या गौवंश संरक्षण कानून सिर्फ नाम का ही है? नागपुर समय के लिए ब्यूरो रिपोर्ट, महबूब शेख। 10 मिनिटांपासून दमदाटी करणं चालू आहे। तुम्ही आहे कोण? तुम्ही हिंगोलीवरून आलात? तुम्ही इथे करायलात का? इथे कशासाठी आलात? आणि या दुकानावर छापा टाकण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आम्ही तरी पत्रकार आहोत, पण सामान्य माणसाला पण हा अधिकार आहे। नमस्कार, मी आरोही जाधव, लोकशाही पत्रकार संघटना मराठवाडा अध्यक्ष। कौडगाव रोडला इथे आम्ही गोवंशचं दुकान पकडलेलं आहे। माझ्या सहकारी आहेत सोबत पत्रकार यांच्यासोबत। आणि इथे आम्ही पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशन मधून रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे इथे 112ची गाडी बोलवली। तर आम्हाला पोलीसकडून दमदाटी करणं चालू आहे की तुम्हाला हा अधिकार नाहीये, तुम्ही इथे का आलेत आणि कशामुळे आलेत? गोवंशावर बंदी आहे का कायद्याने चालू केलेला आहे? गोवंश हत्या करा म्हणत आहे का कायदा? मी आरोही जाधव, लोकशाही पत्रकार संघटना मराठवाडा अध्यक्ष। मी इकडे कोंडगावला जात होते। कोंडगावला जात असताना मला सकाळी एक 10च्या सुमारास हे दुकान उघडं दिसले आणि तिथं उघड्यावर यांनी मास्क टांगलेलं होतं। आणि मास्क टांगलेलं असताना आम्ही पहिले कोतवाली पोलीस स्टेशनला कॉल केला। त्यांनी कॉल कोणी रिसीव्ह केला नाही। त्यांनी कॉल रिसीव्ह न केल्यामुळे 112ला कॉल केला। 112ची गाडी त्या अर्ध्या तासाने आली आणि अर्ध्या तासाने आल्याच्या नंतर आता यांच्याकडून आमचीच दमदाटी व्हायली। ठीक आहे, हे कशाचं आहे? बैलाचं आहे, गाईचं आहे, काय आहे आम्हाला नाही माहिती, पण हे चौकशी ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस आमच्याकडे व्हिडिओ वेगळे आहेत आणि आता अर्ध्या तासानंतरचे जे व्हिडिओ आम्ही घेतले ते व्हिडिओ वेगळे आहेत ना। आताच त्यावेळेस आम्ही सॅम्पल घेतलं नाही, पण व्हिडिओ घेतले होते आल्यानंतर। त्यांनी मटण बदललेलं आहे, मी खात्रीशीर सांगते। अशीच असेल तर हे सॅम्पल मध्ये सिद्ध होईलच ना। पहिले चौकशी करा, त्याच्यावर काय रीतसर काहीतरी कारवाई करा, तेव्हाच ते चौकशीमध्ये सिद्ध होईल ना। ते म्हशीचं आहे, बैलाचं आहे, गाईचं आहे, गोऱ्याचं आहे, इथून आपण नाही सांगू शकत ना।